सगळ्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय या आमच्या महायुतीनं सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली. प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही गेलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह होता. प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे, प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत झाला. 1 आणि 2 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे. आणि 3 नंबर प्रभाग जो आहे, त्या 3 नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी झालंय. इनफॅक्ट 3 नंबर प्रभाग जो आहे, संपूर्ण 20 वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 46,700 पेक्षा जास्त मतदान हे त्या एका प्रभागात आहे. आता या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं, मतदारापर्यंत, तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते, कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं, जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत, सन्माननीय आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला. आम्ही प्रचाराची पत्रकं घेऊन लोकांच्याकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधलाय. आणि फक्त प्रचाराच्या निमित्तानं लोकांकडे गेलेलो नाही, आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय, राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय. त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो, लोक आम्हाला नवीन नव्हती. भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त, की आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत. भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष ही आमची रचना आहेच. त्याच बरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आम्हाला आनंद आहे की मुख्यमंत्री काल आले आणि मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला, मला कल्पना आहे आपण सारी पत्रकार मंडळी आहात, गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. मी वेगवेगळ्या आपल्या पैकी पत्रकारांच्या मुलाखती सुद्धा वेगवेगळ्या चॅनल्स वरती पाहिल्या, आपली मतं आपण व्यक्त केली. सगळी काही आम्हाला आवडणारी आणि आम्हाला समाधान देणारी असते असं नाही, पण पत्रकार म्हणून आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला, आपण आपले मतं व्यक्त केलेले आहे. आमच्या परीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल इथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचं काम सांगितलंच, पण त्याही पलीकडे जाऊन पनवेल महानगर कसं वेगाने विस्तारित होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि तिथून ते पनवेलमध्ये आले. कोल्हापूरमध्ये तिथे विषय आहे, कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ, आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री तिथं मत व्यक्त केलं, सोशल मीडियावरती ते उपलब्ध आहे. आपली महापालिकाच नव्यानं निर्माण झाली आणि या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढतंय, वाढणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला चॅलेंजेस काय आहेत, त्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यांचं जाळं कसं निर्माण केलं जातं, पाण्याची गरज मुख्यमंत्री महोदय बोलले आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांपर्यंत हे मांडलेलं आहे की कशा पद्धतीने आम्ही पुढे जातोय. सगळ्याच्या सगळ्या आमचे जे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांना आम्ही आता या आमच्या महायुतीचे हे एका अर्थानं केंद्र सरकार, राज्य सरकार या महायुतीचे हे एका अर्थानं आमचे असं म्हणूया की जनदूत आहेत, की जनतेच्या आशा आकांक्षा आमच्यापर्यंत पोहोचल्या. कालच्या सभेमध्ये ते आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्या आणि यांच्या मार्फत आमच्याकडे आलेल्या जनतेच्या आशा, अपेक्षा, समस्या या सगळ्या आम्ही लोकांच्या मार्फत त्या ठिकाणी मुलाखतकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढे मांडल्या आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये आपल्या परीनं त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून काय करणार हे सांगितलं. आता पाण्याचा विषय साहजिकच आहे, त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मध्ये बोलले की एक कर्जत मधलं शिलार धरण 550 MLD आणि त्याच्यासाठी आता कालच मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व्हेमध्ये सुद्धा जाहीर केलं की खर्च MMRDA करणार, पालिकेवरती खर्चाचा भार नाही. मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांनी सातत्यानं पालिकेच्या हिताची काळजी घेतलेली आहे. पालिकेचा रुपयाला रुपया चांगल्या पद्धतीने कसा खर्च होईल यावर आपला सातत्यानं कटाक्ष राहिलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा खर्च पालिकेवर नाही भार टाकणार, त्याच्यामध्ये आम्ही MMRDA उभे करेल आणि कशा पद्धतीने पुढे कॉन्ट्रीब्युशन होईल ते बघू. पण
सुरुवातीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा भार पालिकेवर लागणार नाही. एक खूप मोठा रिलीफ एका अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी तो दिलेला आहे. मुळातच ते संकल्पित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये पुढेही कार्यवाही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या बरोबरीनं या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून जे अन्य सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत याचाही उल्लेख या ठिकाणी केला आणि या सगळ्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल, पाण्याची गरज त्यामुळे भागते, बाकीचं सगळं नेटवर्क आहे, यामुळे निश्चित आहे रोजगार वाढणार आहे. या परिसरामधल्या लोकांना या ठिकाणी रोजगार वाढणार आहे. मग नैना शहर असेल, तिसरी मुंबई जी होते त्या तिसऱ्या मुंबईच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळं पनवेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून एस्टॅब्लिश होईल हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. मला असं वाटतं की आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून त्यांचे आम्ही आभार मानले पाहिजे की इतक्या मायन्युटली एक राज्याचा मुख्यमंत्री एकेका शहराचा विचार करतो आणि त्यामुळे खरोखरच या परिसरामधले जे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी हे त्या ठिकाणी आलेले होते. नंतरही अनेक जण आम्हाला भेटले, त्यांनी समाधान व्यक्त केलं की जवळपास मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विषयावरती आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो या प्रचाराच्या दरम्यान जो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल त्यांच्या सगळ्या संवादाचा कळीचा मुद्दा होता आणि विकास हेच आता सर्व मतदारांच्या मनातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे की त्याच्या आधारावरच ते आज या परिसरात राहत आहेत. त्या परिसरामध्ये त्यांचं राहणं खऱ्या अर्थानं मला वाटतं सार्थ ठरू शकतं आणि म्हणून आम्ही विकासाची भाषा प्रचाराच्या दरम्यान केली. दुर्दैवाने विरोधकांकडे त्यांनी केलेलं काही मांडायला नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा काही जाहीरनामा काढलाय. त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. टीकेशिवाय त्याच्यामध्ये फार काही आहे असं मला वाटत नाही. आणि मग कुठेतरी अचानकपणानं सांगायचं आम्ही असा टॅक्स 65% माफ करू. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अतिशय सडेतोडपणानं उत्तर दिलंय की ज्यांना निवडून यायचं नाही ते काही आश्वासन देऊ शकतात, ज्यांना निवडून यायचं नाही टीका कुठल्याही पातळीची करत आहे. माझ्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तिशः सगळ्या आरोपांचं टीकेचं मला आणि आमचे माजी सभागृह ते परेश ठाकूर यांना टीकेचं धनी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत. तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही. आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली जे आधीपासून राजकारण होते. पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं घडता कामा नये. यासाठी माननीय या सभागृह नेते माझे परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय. आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते गेली 4.5 वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले. ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले. आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली. विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाले. म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात पण त्यांनी स्वतःच जरा अंतरंगामध्ये झाकून या ठिकाणी लोकांना बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले. आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता. ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती तुम्ही यांची साथ सोडा नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल. आणि त्यामुळे योग्य वेळी त्या आमच्या सहकार्यांनी निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले. मला वाटतं की हे एवढंच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. या सर्व प्रचाराच्या दरम्यान आपल्या सगळ्यांपैकी अनेकांनी मतं व्यक्त केली की 6 जण
भाजपचे बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यामुळे मतदारांवरती परिणाम होऊ शकतो. मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आपल्याला की हे 6 जण जे माघार घेतली गेली त्यांची मुलाखत घ्या, त्यांना विचारा काय केलं, पैसे दिले का आम्ही, त्यांना विचारा का कुठला दबाव आणला, काय पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का, ज्यांचे जे उमेदवार होते ज्यांनी त्यांना विश्वासाने उमेदवारी दिली होती पोलीस ठाण्यामध्ये एखादी तक्रार दाखल झाली का. आणि मग तसं नसेल तर याचा आरोप आमच्यावर कशासाठी आहे. त्यांचे उमेदवारच अशा पद्धतीचे तकलादू स्वरूपाचे होते की ज्यांना उमेदवार देता येत नाही, तर पनवेल शहरात नवीन पनवेलला राहणारे बहुसंख्य उमेदवार दिलेले होते. हे कशाचं लक्षण आहे. आज सन्माननीय जे म्हात्रे साहेब आमच्या बरोबर आले, प्रीतम म्हात्रेजी आमच्या बरोबर आले, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी नगरसेवक आले, त्याच्या आधीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे नगरसेवक आले. आता त्यांच्याकडे वर्षानुवर्ष जे त्यांच्यासाठी लढत होते ते नाहीयेत सोबत. मान्य केलं पाहिजे, त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं सांगायचंय आणि मला आत्मविश्वासाने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचंय की आमचे 6 नगरसेवक निवडून आले त्याचा आम्हाला फटका बसणार नाही. या उलट ही या ठिकाणी जी ताकद जनतेच्या आशीर्वादाने आमची निर्माण झाली, मला असं वाटतं की ते एका अर्थानं या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये जे आमची ताकद अधोरेखित झालेली आहे आणि या 6 जणांनी आमच्यासाठी शुभशकून निर्माण केला आहे आणि तो शुभशकून घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आमचे 6 उमेदवार नगरसेवक या भूमिकेमध्ये पोहोचले. शासनाचा निर्णय जाहीर व्हायचा आहे, चौकशी नंतर होईल आणि चौकशी कुठली होऊया, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण नाही. आणि आत्मविश्वासानं या निवडणुकीला आम्ही त्यांच्या सोबत सामोरे जात आहोत. आज या 129 अ च्या बाबतीमध्ये मी पुन्हा उल्लेख करेन की 129 अ चा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे आणि असं सांगितलं जात आहे म्हणजे की 22,983 गावठाण हद्दीतल्या प्रॉपर्टीजना त्याचा फायदा 129 अ चा मिळाला. आम्ही जर 129 अ लावायच्या विरोधात असतो तर 22,983 प्रॉपर्टीजना त्याचा फायदा मिळाला असता का. तो कसा मिळाला. कारण गावठाण हद्दीमध्ये सगळीकडे लागलं पाहिजेच. ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय, ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ग्रामपंचायतीचा त्यांना त्या 129 अ चा फायदा मिळतोय आणि त्या 129 अ च्या आधारे त्यांचं टॅक्स एकाच वेळेला न लागता त्यांना 20%, 40%, 60%, 80%, 100% असा टप्प्याटप्प्याने तो लागत गेलाय. आम्हाला आनंदच आहे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आम्ही तर 50% टॅक्स कमी करा असा आम्ही ठराव आणला. सत्ताधारी ठराव आणत असतात. आम्ही तो ठराव मांडला, त्या ठरावाला पाठिंबा दिला गेला. आज आमच्या विरोधात ज्या एका वार्डामध्ये उभे आहेत आणि ज्यांची आता सगळी लढाई त्या एका वार्डात चालू आहे, त्या आता आरोप करतायत की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप ऐकला की असं असं झालं त्यांच्यामुळे ही टॅक्स माफी झाली. मला त्यांना सांगायचं आहे त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय गोविंद राजन जे नगरविकास सचिव आहेत त्यांच्या मीटिंगचाही कोट केला. मग त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी 129 अ लागू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळेला सुतोवाच का नाही केलेला आहे, त्याचा आग्रह त्यांनी त्या बैठकीत का नाही झालेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 4 वर्षाची लढाई चालू आहे. त्या 129 अ चा आग्रह धरून त्यांना सुप्रीम कोर्टाने 4 वर्षात एक रिलीफ का नाही दिलं. आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जेव्हा पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे हे आज निवडणुकीसाठी निवडलेलं यांचं हे खेळणं आहे. हा कुळकुळा ते 15-16 तारखेपर्यंत वाजवतील आणि त्यानंतर मग ईव्हीएम आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या नावानं हे सगळे गळा काढणार आहे. आज आम्ही अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या आधारे आणि असा कुठला तरी एखादा मुद्दा आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तरच दिलं का की लोकांना जर सेवा सुविधा द्यायच्या तर लावावंच लागेल, वाजवी असला पाहिजे आणि तो वाजवी असण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीच्या सूचनांचा आम्ही स्वीकार केलाय. आम्ही सुद्धा मागितलं की कोविडच्या 2 वर्षाच्या कालावधीसाठी एक 2 वर्षाचा कर माफ केला जावा, पण शासनाचं म्हणणं होतं की आपण राज्यात अशा पद्धतीची सवलत ना मुंबई ना पलीकडच्या बाजूला पुढे चंद्रपूर कुठेही अशी सवलत दिली नाही. 29 महापालिकाची निवडणूक आहे, 29 महापालिकाची निवडणूक सुरू आहे. आपल्यासारखे पत्रकार त्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारू शकतात, पण त्यापेक्षा जास्त या कालावधीमध्ये जे व्याज दंड लागलेला होता एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आणि आम्ही त्याची आता अंमलबजावणी केली. व्याज दंड हा 90% माफ केला गेलेला आहे आणि हा एक मोठा दिलासा
नागरिकांना मिळालाय. नागरिकांना याची कल्पना आहे की फक्त करमुक्ती असं बोलून चालत नाही, सर्व्हिसेस पाहिजे. तर त्यासाठी काही अंशी वाजवी दरात कर लागला पाहिजे आणि तो भरण्याचा लोकांनी तयारी दाखवली आणि म्हणून 200 कोटीपेक्षा जास्त हा ठिकाणी कर हा गेल्या माफीच्या कालावधीमध्ये वसूल झालेला आहे. आज या सगळ्या मधून आम्ही आपल्या सर्वांपर्यंत हे जे संकल्प पत्र घेऊन आलोय, ते संकल्प पत्र आम्ही प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी वाटलं. आणि जर या संकल्प पत्राची मागच्या बाजूची पानं आपण पाहाल तर नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठा, खारघर याची वेगवेगळी पानं आहेत आणि त्या शहरामध्ये आम्ही खारघरमध्ये खारघर वासियांसाठी अशा पद्धतीनं आम्ही नेमकं काय करणार हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज या संकल्प पत्राच्या माध्यमातून पनवेलच्या विकासाचं हे शाश्वत असं संकल्प पत्र आम्ही आपल्या सर्वांपर्यंत आणलंय. 2017 साली आम्ही दशमान योजना आणली होती आणि या दशमान योजनेच्या माध्यमातून ज्या 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महापालिकेनं काम केलं पाहिजे हे आम्ही त्यावेळेला जाहीर केलं. त्याच्यातल्या बहुसंख्य गोष्टी आम्ही पूर्ण करू शकलो आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही हे काम आणखी पुढे घेऊन जाणार आहोत, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की सक्षम पाणी व्यवस्थापन. मी आपल्या पानावरती 3ऱ्या पानावरती आहे की सक्षम पाणी व्यवस्थापन याच्या माध्यमातून आता त्या शिला धरणाचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता त्या कामाला आम्ही म्हणतोय मे 2024 पासून त्याची सुरुवात होणार आहे. लँड ऍक्विजिशन रिलेटेड आणि बाकी सगळ्या या सगळ्या प्रक्रियेला वेग येईल. नावाशेवा टप्पा 3 जी आता करंजाडे, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली या सगळ्या परिसराला पाणी पुरवठा करते आणि त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत आलेल्या सगळ्या गावांना याच्यातूनच पाणी मिळणार आहे. ही योजना खरं तर त्याच्या मुदत ही जून 2026 आहे. आमचा प्रयत्न आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत पाईपलाईनचं काम आणि मग जे पंप हाऊस आणि जी अनुषंगिक कामं आहे ही मे 2026 पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून या सगळ्यातून मिळणारं पाणी हे सगळ्या नागरिकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. या बरोबरीनं जसं सिडकोनं आता स्काळा सिस्टीम करायचं ठरवलंय, कारण आज तरी खारघर, कळंबोली, कामोठा, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा या आणि करंजाडा, उलवे, द्रोणागिरी या सगळ्या शहरांमध्ये सिडकोचा पाणी पुरवठा आहे. सिडकोच्या ताब्यात पाणी पुरवठा आहे. महापालिकेनं सगळ्या व्यवस्था हातात घेतल्या, पाणी पुरवठा घेतली नाही. कारण आम्ही सिडकोला सतत सांगत राहिलो की तुम्ही हे सगळं पूर्ण करून द्या, आम्ही ताब्यात घेऊ. हे सगळं पूर्ण करणं म्हणजे काय, हेटवणे धरणाचं काम आहे, हे पूर्ण करून द्या. याचबरोबरीनं खारघर, कळंबोली, कामोठा या ठिकाणी पाण्याची वितरण व्यवस्था आज तरी मॅन्युअल आहे. पंप हाऊस मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांचा सुटका व्हावी, कारण लोकांचा आरोप राहतो की अमुक अमुक ठिकाणीच पाणी जास्त जातं, म्हणून त्या ठिकाणी ऑटोमायझेशनची टेंडर्स ही सिडकोच्या माध्यमातून काढायला सिडकोच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा केला, त्यांना भाग पाडलं आणि त्याच्यातून तिथली ऑटोमायझेशनची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. या बरोबरीनं आता मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढते, तशी त्या मोठ्या संकुलांमध्ये गार्डन पासून सगळ्याला पाणी जे जातं ते पिण्याचं पाणी लागू नये, पोर्टेबल वॉटर ज्याला आपण म्हणतो. म्हणून सांडपाण्याच्या वरती प्रक्रिया करणं हे सिडको आणि महापालिकेने केलं पाहिजे आणि या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर करायचा. तर पुनर्वापर जे करतील त्यांना टॅक्स मध्ये रिबेट दिला पाहिजे, जे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना टॅक्स मध्ये रिबेट दिला पाहिजे. यासाठी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून हे काम पुढे चालू करणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे दर्जेदार रस्ते, मजबूत पाया सुविधा. आपण पाहताय ठिकठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. त्याबरोबरीनं गटार स्वतंत्ररित्या ती बंदिस्त गटार कॉन्क्रीटची ही सगळी गटार आहेत. चौकांचं सुशोभीकरण केलं जात आहे. मुख्यत्वे तळोजापासून ते कळंबोली पनवेलचा हा रस्ता आता जो 4 लेन आहे, पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ट्रॅफिक कंजेशनचा सामना करावा लागतो. त्याचं 6 पदरी मार्ग करण्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितलं शासनाच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. ज्याप्रमाणे कळंबोलीचा ब्रिज हा शासनाकडे पाठपुरावा करून आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्टेट ऑफ आर्ट असा तो ब्रिज होणार, तसाच हा रस्ता हा सुद्धा 6 पदरी हा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या बरोबरीनं नागरिकरण वाढलंय, त्यामुळे अग्निशमन दलामध्ये सुद्धा या प्रत्येक शहरामध्ये 90 मीटर शिडीची अग्निशामक वाहनं ही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या तरी आपल्या परिसरामध्ये NMMT, KDMT, बेस्ट या सगळ्या परिवहन सेवा चालतात. आम्ही प्रस्ताव असा ठेवलेला आहे की शेजारची नवी मुंबई महापालिका असेल किंवा शेजारच्या अन्य महापालिका असतील यांच्याबरोबर इंटिग्रेटेड बस सेवा, म्हणजे जसं पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरण एकत्रितरित्या बस सेवा देतं त्या पद्धतीनं इथे केलं जावं, जेणेकरून एफिशियंटली आणि कमीत कमी नुकसानीत, कारण परिवहन सेवा म्हणजे त्या नुकसानीतच बऱ्याचशा ठिकाणी चालतात, तर जास्त इफिशियंटली चालू शकतील आणि कमीत कमी नुकसानी चालू शकतील अशा सार्वजनिक परिवहन सेवा या आम्हाला द्यायच्या. काल मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की आता तळोजा पेंढर पासून ते एअरपोर्ट पर्यंत जी मेट्रो आहे ही सुद्धा लवकरात लवकर महामेट्रोच्या माध्यमातून तेही काम केलं जाईल, मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे. शाळांच्या बाबतीमध्ये जसं पनवेल शहरामध्ये आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची 100वी जयंती 13 जानेवारी, तर त्यांच्या नावानं असलेली जशी शाळा पनवेल शहरामध्ये आहे ती तशाच शाळा आम्ही आता खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा आणि ग्रामीण भागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून या शाळा आम्ही बांधणार आहोत आणि या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जाईल. याशिवाय 11वी 12वीचंही शिक्षण हे त्या ठिकाणी दिल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करू. या सगळ्या शाळा आणि आता आमच्याकडे असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्याच्यामध्ये ई लर्निंग असेल, डिजिटल शाळा असतील, व्हर्च्युअल क्लासरूम असतील, ग्रंथालयाच्या सुविधा असतील, हे सगळं आम्ही त्याच्यामधून देणार आहोत. खेळाडूंनाही त्या ठिकाणी चांगलं विशेष प्रशिक्षण देता येईल महापालिका शाळांमधून, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ई लायब्ररी, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका या निर्माण करण्यावरती महापालिकेनं भर दिला पाहिजे, आम्ही पाठपुरावा करू. AI च्या माध्यमातून आणि थोडं जे विशेष विद्यार्थी असतात यांच्यासाठी सुद्धा महापालिका शाळांमधून ML अभ्यासक्रम आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, सक्षमतेच्या दृष्टिकोनातून महापालिका सुरक्षित स्वच्छतागृह निर्माण करणार आहे आणि याच बरोबरीनं महिला बचत गटांच्या उत्पादनांना तिथे बाजारपेठ मिळाली पाहिजे. महापालिका या थेट बाजारपेठ निर्माण करून देतील वेगवेगळ्या विभागामध्ये. त्याच्यासाठीचे जी शासकीय संकुलं असतील त्याच्यामध्ये आम्ही त्यांना या विक्रीची व्यवस्था ही निर्माण करून देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे 15 डिसेंबरला हे पनवेलमध्ये आलेले होते आणि 15 डिसेंबरला त्यांनी 15 तारीख 17 त्यांनी महापालिकेच्या 300 महिलांच्या 300 गरोदर मातांच्या साठीच्या रुग्णालयाचं भूमिपूजन त्यांनी केलं. महापालिकेच्या माध्यमातून जेव्हा हे रुग्णालय तयार होईल त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियनला अलीकडच्या काळामध्ये 30,000पासून 80,000पासून लाख 1.5 लाख रुपये इतका खर्च येतो. जेव्हा महापालिकेचं हे रुग्णालय निर्माण होईल एका वेळेला 300 गरोदर मातांना सामावून घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था महापालिका निर्माण करणार आहे. याशिवाय महिलांसाठीच्या वेगवेगळ्या अन्य योजनांचा उल्लेख आमच्या या संकल्प पत्रामध्ये आम्ही केलेला आहे. या बरोबरीनं आता वेगवेगळे पूल, उड्डाणपूल असतील, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं यापूर्वीच ट्रॅफिक नियोजनाचं काम हे की ज्यांचा आराखडा महापालिकेच्या हे जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्या सोबतीनं तयार होत आहे की जेणेकरून महापालिकेच्या क्षेत्राची ट्रॅफिक कंजेशन पासून ही मुक्तता होऊ शकेल. सक्षम अशा आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे 26 दवाखाने हे आधीच कार्यरत आहेत आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई महापालिका सोडून आपल्याला दिलेल्या निकषांपेक्षा जास्त दवाखाने असलेली पनवेल महापालिका ही एकमेव महापालिका आहे की निकषापेक्षा जास्त हे दवाखाने आम्ही उपलब्ध केले. 2 फिरते दवाखाने ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत. या व्यतिरिक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ही सुद्धा आता अन्य शहरांची गरज बनली आहे. त्यामुळे पनवेल, खारघर, कळंबोली, तळोजा या ठिकाणी असतील. महापालिकेच्या माध्यमातून सातत्यानं जसं स्वयंसेवी संस्था या कृत्रिम अवयव दिव्यांगांसाठी देतात तसे देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करत राहणार आहे. या व्यतिरिक्त जनऔषधी केंद्र हे उपलब्ध असले पाहिजे. आपल्याकडे बहुसंख्य ठिकाणी आता पाळीव प्राणी आहे.
यांचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून पाळीव प्राण्यांच्यासाठी फिरता दवाखाना हा सुद्धा चालू करण्यात आलेला आहे. त्यांची संख्या आम्ही वाढवू. टॅक्सच्या बाबतीमध्ये महापालिकेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या 2017 मध्ये लोकांनी संधी दिलेली होती. त्यामुळे एकीकडे महापालिका चालली पाहिजे, महापालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, तर वाजवी कर घेतला पाहिजे. यासाठी महापालिका मध्ये भाजप आग्रही होती, महायुती आग्रही आहे आणि म्हणूनच महापालिकेमध्ये 50% कर कपात करावी यासाठी आम्ही आग्रह धरला होता. प्रशासनाने सांगितलं की 50% जर कर कपात केली तर आम्हाला पगारच देता येत नाही. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात काही महापालिकांची अशी स्थिती आहे आणि त्यामुळे सांगितलं फार तर 35% ही तुम्ही सवलत द्या आणि 35%चा ठराव प्रशासनाने त्यावेळेला केलेला होता आणि त्यामुळे हा 35%चा ठराव केला. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिकांच्या तुलनेत आमचा जो जनरल टॅक्सचा रेट आहे हा सगळ्यात कमी आहे. हे यापूर्वी देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा सांगतो की आता हा जो टॅक्स आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ केली जाणार नाही. हे या संकल्प पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आज या ठिकाणी उद्धृत करतो. या व्यतिरिक्त ज्या 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारती आहेत त्यांना इन्सेंटिव्ह एफएसआय देऊन त्यांच्या पुनर्विकासाला प्राधान्य द्यावं असं आमचं मत आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट, स्वयं पुनर्विकास याच्यावरती त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. जसं मुंबईमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांची समिती नेमलेली होती आणि तिथे हे सगळे पूर्णत्वाला जाते. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये पुनर्विकासाला चालना मिळालेली आहे. अनेक ठिकाणी लोक ते अगदी नवख्या बिल्डरला त्यांचा पुनर्विकासाचा प्रकल्प देतात आणि वर्ष 2 वर्ष काहीच घडत नाही आणि मग असे लोक पुन्हा दुसऱ्या माणसाकडे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वयं पुनर्विकासाला चालना दिली आणि त्यांनी सांगितलं सिडको असू द्या किंवा या कुठल्याही निकषांचा बाधा येणार नाही असा स्वयं पुनर्विकास करता आला पाहिजे. याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विशेष कटाक्ष आहे. कारण मुंबईपासून सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आपलं घर विकायचं आणि मग पलीकडे जायचं. पूर्वी लोक अंबरनाथ पर्यंत गेली, आता रेल्वे झाल्यानंतर पनवेल आणि पनवेल सॅटेलाइट सिटी बनली. पनवेलच्या पुढे प्रत्येक गाव आता सॅटेलाइट गाव बनलं, त्याच्या भोवती वस्ती वाढायला लागली. ही सगळी मुंबईची आलेली लोक आहेत. मुख्यमंत्री मध्ये म्हणतात की मुंबईचा माणूस मुंबईत राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून 15 चाळीपासून त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली की जाणीवपूर्वक मुंबईकरांचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे यासाठी त्यांनी भर दिला. मला या ठिकाणी म्हणायचंय की आमचा पनवेलकर पनवेलच्या बाहेर जाता कामा नये. तो पनवेल पासून पलीकडे विसुंबा आणि पलीकडे लांब लांबच्या गावामध्ये जाता कामा नये. सन्मानानं तो इथंच राहायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून स्वयं पुनर्विकास हा पुढच्या काळासाठीचा आमचाही अजेंडा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती भर देणार आहोत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना, या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आता 6,615 एकूण झोपडीधारक आहेत. सिडकोच्या भूखंडावरती त्याच्यापैकी 3,918 झोपड्या आहेत. महापालिका महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये 8 झोपड्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत. त्याच्यामध्ये 2164 आहेत आणि खासगी भूखंडावरती 6 झोपडपट्ट्या आहेत. त्याच्यावरती फक्त 533 झोपडीधारक राहतात. या सगळ्या लोकांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 याच्या अंतर्गत 867 घरं, याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 1च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1602 घरं, प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसरा टप्पा त्याच्या 2.0 याच्या अंतर्गत पहिला टप्पा याच्यामध्ये 2000 घरं ही प्रस्तावित केलेली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्याचे टेंडर झाले किंवा त्याच्या बरोबरीनं त्याचे सगळे कन्सल्टंट नेमून त्याचे डीपीआर हे तयार झालेले आहेत. त्याच्यावरती काम देखील पनवेलमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या झोपडपट्टी वासियांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या पुनर्विकासाला त्या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातलं त्यांचं घर पूर्ण होण्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणाने पाठपुरावा करणार आहोत. या सगळ्या परिसरामध्ये राहणारा जो तरुण आहे या तरुणांच्यासाठी आणि सगळेच नागरिक आहेत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं त्याच्यासाठी ठिकठिकाणी जसं दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी आम्ही निर्माण केली, कळंबोलीला कुस्तीचं संकुल असेल, त्याचबरोबर पनवेल शहरामध्ये बॅडमिंटनचं संकुल आहे, कामोठा आहे, तळोजा आहे, या ठिकाणी अशीच क्रीडा संकुलं ही आम्ही उभी करतोय.
सिडकोनं बांधलेलं फिफाचं ग्राउंड आहे हे असेल किंवा सिडको मार्फत निर्माण केलेल्या सुविधा आहे या सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरात आल्या पाहिजेत याच्यावरती आम्ही सातत्यानं भर दिलाय. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी निर्माण झाली तर त्याच्या भोवतालचं जी मोकळी जागा आहे ती मैदानासाठी अन्य सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे यासाठी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय. ज्यांना विशेष प्रावीण्य मिळतं असे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी चांगली संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना 50,000 अर्थसहाय्य हे महापालिकेच्या माध्यमातून द्यायच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महापौर चषक स्पर्धा असतील, विशेष खेळाडू असतील त्यांना विशेष प्रशिक्षण आणि त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन हे सुद्धा महापालिकेनं करावं यासाठी आम्ही या संकल्पपत्रातून आम्ही कटिबद्ध होत आहोत. या व्यतिरिक्त सर्व पद्धतीचे खेळ क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, लॉन टेनिस, व्यायामशाळा, रायफल शूटिंग या बरोबरीनं बॉक्सिंग, वेट लिफ्टिंगचं प्रशिक्षण हे या सगळ्या शहरांमध्ये दिलं जावं. स्केटिंगच्या बाबतीमध्ये देखील अनेक खेळाडू आपले हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जातात तर याच्यामध्ये भर आम्ही दिलेला आहे. स्मार्ट सिटीचे स्मार्ट सोल्युशन हे देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आपल्या पासून हाकेच्या अंतरावरती जर एज्युसिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडी सिटी अशी शहरं उभी राहतील तर आम्ही ते त्यांच्याकडे फक्त बघत राहणार नाही आहोत. या शहरांमध्ये त्याच दर्जाच्या सोयी सुविधा त्या दिल्या गेल्या पाहिजेत. आज शहरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं हे उभं राहत आहे. महापालिकेनं त्याच्यावरती राहिलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही उभं करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कमांड आणि कंट्रोल सेंटर, क्विक रिस्पॉन्स टीम, मल्टी लेवल पार्किंग आणि इंटेलिजंट ट्रॅफिक आणि सिग्नल मॅनेजमेंट यंत्रणा या उभ्या करण्यावर भर आहे. महापालिकेनंच या अनुषंगानं पेपरलेस कारभारासाठी सर्व सेवा द्यायला, कर भरणा करायला, माहिती मिळवायला आपल्या हातामधल्या मोबाईलवरती हे सगळं यावं यासाठी व्यवस्था निर्माण केल्या. स्मार्ट ऍप तयार केलंय ते अजून आवश्यकतेप्रमाणे हे केलं जाईल. शहरातल्या लोकांना चांगलं जीवनमान मिळावं या दृष्टिकोनातून जसं आम्ही खारघरमध्ये सेक्टर 35 मध्ये आम्ही ट्रॅफिक पार्क उभा करतो, आम्ही प्लॅनेटोरियम उभं करतो, त्याच बरोबरीनं ही सगळी वेगवेगळ्या पद्धतीची गार्डन उभी करायची. आता रोटरीनं सहकार्य देऊ केलं. पनवेल मधल्या साईनगर परिसरामध्ये बटरफ्लाय पार्क याच्या निर्माणाला सुरुवात झालेली आहे. याच पद्धतीनं आम्ही बॉटॅनिकल गार्डन असेल, थीम पार्क असेल, व्हर्टिकल गार्डन आहे, मियावाकी फॉरेस्ट आपल्याकडे रोटरीनंच निर्माण केलंय. म्हणजे जनसहभागातून सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय. आपण पनवेल महापालिकातील वेगवेगळी गार्डन पाहताय. चांगल्या पद्धतीच्या दर्जाची आणि चांगल्या पद्धतीची खेळणी उभारणी केली आहे. ही सगळी गार्डन आता मुलांनी गजबजलेली ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. त्याच ठिकाणी ओपन जिम या उभ्या केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी व्यायाम करताना आपल्याला सकाळी संध्याकाळी पाहायला मिळत आहे. मला वाटतं की 8 वर्षापूर्वी निवडणुकीच्या आधीची स्थिती आणि आज या सगळ्या लोकांचं जीवनमान त्याच्यामुळे बदल झालेला हा आपल्याला आपल्या अवतीभोवती हा निश्चितपणानं या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून याच अनुषंगानं सक्षम तरुण सक्षम शहर, हिरवा पनवेल निरोगी पनवेल, स्वच्छ पनवेल निरोगी पनवेल, ज्येष्ठांचा सन्मान करताना त्यांच्यासाठीच्या योजना, गावा आहेत. या गावांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वाहिन्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकीकडे सोर्स मधून पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होती आहे. जे आम्ही शहरामध्ये देतोय तेच आम्हाला गावामध्ये द्यायचं आहे. आणि म्हणून आपण पाहताय पिसारगाचा तलाव हा युट्यूब वरती ट्रेंडिंग आहे. तसाच तलाव तळोजा गावात आहे. मुस्लिम बहुल वस्तीचं गाव आहे पण अतिशय चांगला उपयोग त्या ठिकाणी होत आहे. पुरुषांपासून ज्येष्ठांपासून महिला सुद्धा स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करताना पाहायला मिळतील. आज याच बरोबरीनं गावांमध्ये करवली असेल, किरवली असेल, करवल्याला काम सुरू आहे, किरवलीला नियोजित आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये त्या परिसरामध्ये त्यांच्या गावांनी राखलेले तलाव यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे. यावर आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भर देऊ. याचबरोबर समाज मंदिरं त्या ठिकाणी झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळा या माध्यमिक शाळांमध्ये बदल झाला पाहिजे. पार्किंगची सुविधा या गावांच्यासाठी, ग्रंथालय, अभ्यासिका, कारण गावामध्ये घरांमध्ये अभ्यास करता येतो सगळ्यांना असं नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासिका या आम्ही निर्माण करणार आहोत. आरोग्य केंद्र बनलेली आहेत, ती चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतोय. लाखो ग्रामस्थांना या
आरोग्य केंद्रांचा आज वापर होतोय, त्याची आकडेवारी मी आपल्याला या ठिकाणी वेळेच्या अभावी देणार नाही. प्रदूषणाच्या संदर्भामध्ये गाव असू द्या शहर असू द्या, या ठिकाणी एक रेक्टिफिकेशनच्या साठी एक मोठा प्लॅन हा आखावा लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून ते पाण्याचं प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल, आज याचा सामना आपल्याला करावा लागतो. थंडीचे दिवस आहेत, तो 400च्या वरती कसा गेला, आणखी कसा गेला असं दाखवलेलं आहे. या संदर्भामध्ये मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी हे आपापल्या पातळीवर प्रयत्न करतो. आम्ही प्रयत्न करू, महापालिका प्रयत्न करेल, महापालिकेनं याची जास्तीत जास्त ठिकाणी माहिती देणारी यंत्र बसवली आहे. माहिती एकदा लोकांपर्यंत गेली की लोक अजून जागरूक होतात आणि मग वेगवेगळ्या संस्था आहेत यामध्ये काम करणाऱ्या त्या संस्था यांच्या बरोबरीनं जे प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे यांना या कंपन्यांवरती अंकुश ठेवायला लावणं ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही इकडे सगळं आम्ही काय करणार सांगतोय, आमच्यावरती टीका करणारे हे या परिसरामध्ये राहतात. 6 वर्ष आमदार राहिले, त्यांच्या नावडा गावाच्या भोवती राहणारे कॉलनीवासी गावातली मंडळी ही प्रदूषणाची तक्रार करतात. त्यांनी या संदर्भामध्ये काय आवाज उठवला या बाबतीमध्ये माझ्याकडे तरी आज माहिती कुठल्याही पद्धतीची उपलब्ध नाही. पण आम्ही फक्त आरोप करणाऱ्यांपैकी नाही, कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून कृती करून पुढे जायचं हा आमचा सातत्यानं आमचा निर्धार राहिलेला आहे. तलावांच्या विकासाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीच्या बाबतीत मी आपल्याला उल्लेख केला. नागरी सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महापालिकेनं ई गव्हर्नन्स वरती भर द्यावा. आम्ही यापूर्वी देखील पाठपुरावा केला. फुटपाथवरची अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीमध्ये, अतिक्रमण मुक्त फुटपाथ राखण्याच्या बाबतीमध्ये आमचा सातत्यानं भर राहिला. मी तर विधानसभेमध्ये देखील महापालिका प्रशासन ज्या वेळेला कमकुवत पडताना दिसलं त्यावेळेला त्याच्यावरती मी विधानसभेमध्ये देखील या ठिकाणी आसूड उगारलेले आहेत. या बरोबरीनं या आपल्या पनवेलचा सांस्कृतिक वारसाच आपला जावा, तसं आद्यकांती वासुदेव फडके नाट्यगृह आहे, तसं खारघरमध्ये आणि बाकीच्या विभागांमध्ये सुद्धा आता महापालिकेला आता झाली आता 9 वर्ष, त्यामुळे या सगळ्या अन्य विभागांमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढली आहे. तर तिथेही अशी छोटी मोठी ही नाट्यगृह उभारली गेली पाहिजे, त्याच्यावरती आम्ही भर देणार आहोत. हे सगळं होत असताना कामोठे, कळंबोली, खारघर या सगळ्या शहरांच्या साठी तळोजा आणि शेजारचा परिसर असेल, पनवेल, नवीन पनवेल, खांडा कॉलनी असेल, या सगळ्यासाठी आमच्या परीनं आज लोकांनी आम्हाला जे माय सिटी माय एजेंडा याच्या माध्यमातून सूचना केल्या, अनेक विचारवंतांनी दिल्या, आपल्यापैकी काही पत्रकारांनी वेळोवेळी आपण प्रश्न विचारले, काही सूचना केल्या, या सगळ्याचा अंतर्भाव करून हे संकल्प पत्र आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. जनतेपर्यंत नेण्याचा आमचे कार्यकर्ते प्रयत्न करतायत. आणि कालही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जे चेअरमन सेक्रेटरी आले त्यांनी त्याही वेळेला सूचना दिल्या. असं ही कुठली एक थांबणारी प्रोसिजर नाहीये, अनएंडिंग या ठिकाणी ती प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सूचनांच्या आधारे आपण अधिकाधिक विकसित होत जातो आणि आपला संकल्पही बदलत जातो. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी तुम्ही सगळेजण 1 जानेवारीला मी या वर्षी काय करेन हा संकल्प करत होता, त्याच्यामध्ये बराचसा आता बदल झाला असेल, काही नव्या गोष्टी वाढल्या असतील, काही आधीच्या गोष्टी थांबल्या असतील, ही सतत प्रक्रिया आहे. तसंच या महापालिकेचं आहे. महापालिका अजून 20 वर्षानंतर यानंतर काही सगळं झालं पूर्ण. मुंबई महापालिकेला 100 वर्ष झाली. बरेच महापालिकांनी महापालिका म्हणून यापेक्षा जास्त कालावधी गाठला. पण मला असं वाटलं की एक महापालिका या नात्यानं सगळ्यात तरुण महापालिकांपैकी एक अशी आपली ही पनवेल महापालिका, ही महापालिका विकासाच्या दिशेनं सतत प्रवाहित ठेवण्यात आम्हाला आजवर यश आलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सुतोवाच केलं आणि याही पुढच्या कालावधीमध्ये या संकल्पपत्राच्या आधारे आम्हाला अधिक निर्धारानं पुढे जायचंय. या दृष्टिकोनातून आजवर जो प्रचार केला, या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला अधिकाधिक या ठिकाणी वेगानं पुढे जायचंय. या शहरांसाठी आम्ही जे संकल्प व्यक्त केले, आज खूप मोठ्या प्रमाणात ते आपण पाहिलं. राज्यामध्ये मराठा समाजानं आरक्षणाच्या बाबतीमध्ये चळवळ उभी केली आणि त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी या महापालिका आधीचे आमचे जे सहकारी आहे
यांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा कामोठे या ठिकाणी बसवला गेला पाहिजे आणि आम्ही कामोठ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कामोठ्यामध्ये प्रवेश करताना हा त्या ठिकाणी दिसला पाहिजे असं सांगितलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भवन हे कामोठ्यात कळमलीमध्ये बनलेलं आहे, खारघरमध्ये ते बनतंय. या पद्धतीनं वसतिगृह ही रमाबाई आंबेडकरांच्या नावाचं वसतिगृह हे खंडा कॉलनीमध्ये बनतंय. अशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या साठीची उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येणार तर ती वसतिगृह सुद्धा या सगळ्या शहरांमध्ये बनण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की जी कामं आम्ही आतापर्यंत केली, केंद्र सरकारचं भक्कम असं पाठबळ राज्य सरकारच्या साठी आहे आणि राज्य सरकारचं पाठबळ आम्हाला आहे. म्हणून काल मुख्यमंत्री आले, वेगवेगळे मंत्री, आमदार, खासदार आमचे हे या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सतत सोबत राहिले. टॅक्सची शास्ती माफी करायची होती, खासदार साहेबांनी आग्रह धरला, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आणि त्यावेळेला तो जोर धरला गेला. अदितीताई परवा आलेल्या होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की या महापालिका हद्दीमधल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला रिक्षा चालक या पनवेल महापालिकेच्या पुढच्या कालावधीमध्ये असतील. या सगळ्यांचं पाठबळ नसतं तर आम्ही हे काम करू शकलो नसतो आणि या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही हे जे संकल्प करतोय हे पुढच्या कालावधीत ते करू शकणार आहे. ज्यांना आमच्यावरती आरोप करायचे आहे, ज्यांना आमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची आहे, त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ, कारण ते त्यांचं काम उरलेलं आहे. आम्हाला मात्र लोकांसाठी काम करायचं आहे. आमची कटिबद्धता लोकांशी आहे आणि म्हणून हे संकल्पपत्र घेऊन आम्ही आपल्या मार्फत लोकांच्याकडे जाऊ इच्छितो. कार्यकर्त्यांमार्फत आम्ही लोकांकडे जातोय. तर या संकल्पकर्त्याला आणि त्याच्यातल्या आमच्या ठळक मुद्द्यांना आपण प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करेन. आजवर झालेल्या प्रचाराच्या आधारे अध्यक्षांनी आमच्या व्यक्त केलं, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही 66च्या खाली तर नक्कीच जाणार नाही आणि आम्ही जो नियोजनबद्ध प्रचार केला त्याच्या आधारे सांगतो की याच्यापेक्षा जास्त राहून कमी आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून जनता कौल देईल हा आम्हाला विश्वास आहे. सर्वांना हा गर्व नाही, ही आमची वृथा समजूत नाही, हे आम्हाला पूर्णपणानं जमिनीवर पाय ठेवून आलेलं कार्यकर्त्यांमार्फत आकलन आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणानं राहील. आमच्या निशाण्या कमळ, धनुष्यबाण, घड्याळ या निवडून देण्यासाठी जनता ही निश्चितपणानं तत्परतेनं मतदान केंद्रावरती जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण इथे आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं, कारण अधिक काही न बोलता थोडा उशीर झाला, आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपलं आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद. मालमत्ता कर पुढील 5 वर्ष निवडण्याचा आपण संदर्भ केलेला आहे, परंतु ज्या पद्धतीने मालमत्ता कराचा मुद्दा पुढे करीत 65% कर भाग करून असा बॉन्ड लोकांना दिलेला आहे, तर त्याचा चमत्कार झाला तर तसा चमत्कार महायुतीच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहिणीचा झाला नाही. असं आहे की लोक सातत्यानं दक्षपणानं मतदान करत असतात. जे माईकवर बोलू जेव्हा लोकसभेची निवडणूक होती 2019 सालाची मी आपल्याला आठवण करून देतो. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना 2,000 रुपये 3 महिन्याला असे 6,000 रुपये वर्षाला देऊ. आता थोडा तुलनेनं थोडा श्रीमंत झालेला जो शेतकरी आहे त्याला असं कदाचित वाटलं असेल की 6,000 रुपये फक्त वर्षाला, पण ते त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती आतापर्यंत जात आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी 60,000 रुपये देऊ सांगितलं. किती? 60,000. पण त्यांना लोकांनी मतं नाही दिली. लोकांनी मतं जे शब्द पुरा करू शकतात त्यांना दिली आणि त्यामुळे आज कोण काय शब्द देतं यालाही काही अंशी लोक विचार करतात, किंमत देतात आणि त्यामुळे हे 65% जे सांगताय मी तुम्हाला म्हणालो ना मगाशी की 4 वर्ष सुप्रीम कोर्टात आहे, 4 वर्षात कोर्टानं इतक्या तारखा झाल्या असतील, काय यांच्या बाजूने निर्णय दिला नाही अद्यापर्यंत. पुढं विषय ढकलत राहायचा. कोर्टात आहे, जिवंत आहे सांगायचं, ते
झालेलं आम्हाला नको अशाचा काही विषय नाही, पण ते कायदेशीर दृष्ट्या बसत नाही आणि त्यामुळे आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा आम्ही करत नाही आहोत. ते कायदेशीर नाही त्यांना माहिती आहे, पण एक मुद्दा काहीतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हवा म्हणून त्यांनी आपलं ते जिवंत ठेवलंय. ती एक फेडरेशनची केस होती, फेडरेशनची केस डिस्मिस होऊन गेली. यांची फक्त तारखा वाढवून त्यांनी ती जिवंत ठेवलेली आहे. या निवडणुका संपल्यानंतर ते जे काय आपल्याला सांगतात 31 तारखेच्या आत आम्ही असं करू तसं करू असं जे सांगताय हे काही वस्तुस्थितीला धरून नाही. यापूर्वीही करू शकले असते, यापूर्वी यावरती ते आग्रह धरू शकले असते, पण एकदा कधीतरी सांगत होते टॅक्सच नको, त्याच्यावर यांनी 2-3 वर्ष घालवली. मग सांगायला लागले डबल टॅक्स नको, मग आता सांगतायत 129 नको. हे यांची भाषा ही कराच्या बाबतीमध्ये सतत बदलत गेली. लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे. आम्हाला लोकांची अशी खोटी सहानुभूती मिळवायची नाही. लोकांना जे देऊ शकतो ते द्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. पुढची 5 वर्ष मालमत्ता करात वाढ नाही आमचा निर्धार. प्रशांतजी, आपल्या याच्यात जाहीरनाम्यातच म्हटलंय की रस्ते, फुटपाथ, रस्त्याचे खड्डे याबाबत आपण कटाक्षाने लक्ष टाकणार आहोत. रस्त्यावर खड्डे पडू देणार नाही, रस्ते मजबूत बनवू. पण निवडणुका एवढ्या महागड्या झाल्यात, रस्त्यावर खड्डे पडले नाही किंवा रस्ते निकृष्ट झाले नाही, हा निवडणुकीचा खर्च कसा निघेल उमेदवारांचा? असं आहे की निवडणुकीसाठी मला वाटतं काहीतरी 9.5 लाखाची मर्यादा उमेदवार 9 लाखाची मर्यादा आहे. 9 लाख रुपये मला असं वाटतं की काही खूप मोठी गोष्ट नाही उमेदवाराच्या दृष्टिकोनातून. निश्चितपणानं उमेदवार आमचे काही असतील, काहींना ज्या ठिकाणी लागलं तिथं आता काही आमच्या उमेदवारांचे पैसे बँकेमध्ये मी चेकनी भरले, त्या ठिकाणी खातं उघडायला लागतं म्हणून. पण याचा अर्थ ते पैसे महापालिकेमध्ये नगरसेवक झालो आणि महापालिकेतून वसूल करू द्या. मग पनवेल महापालिकेची स्टँडिंग कमिटी अंडरस्टँडिंग कमिटी झाल्याचं तुम्हाला ऐकायला मिळालं असतं. गडकरी साहेब आले होते 2017 सालाच्या 1 जूनला जेएनपीटी पोर्टमध्ये कामाची पाहणी करायला आणि मला त्यांनी सांगितलं होतं प्रशांत तुझी महापालिका निवडून आली, अभिनंदन. अनेक महापालिकांच्या स्टँडिंग कमिट्या या अंडरस्टँडिंग कमिट्या बनतात. तुझ्या महापालिकेची स्टँडिंग कमिटीला अंडरस्टँडिंग कमिटी बनू शकतो. मला आत्मविश्वास आहे, मला गर्व आहे, गर्वच आहे मला की मी ते होऊ दिलेलं नाही. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मला अभिमान आहे की त्यांनी सुद्धा कधीच अशा पद्धतीचा आग्रह धरलेला नाही. जाहीरनाम्यामध्ये एक प्रकर्षाने टाकलंय की जे निकृष्ट दर्जाची कामं करतील या कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू. जर 9 वर्ष पहिली मदत सत्तेत महापालिका, तर अशी काही आकडेवारी तुम्ही नमूद केली? ठीक आहे. आता बघा, आता सरसकटपणानं माझ्याकडे आता तशी आकडेवारी नाही आहे, पण काम निकृष्ट दर्जाचं होऊ देऊ नये यावर कटाक्ष आम्ही याच्यापूर्वी ठेवलेला आहे. आता महापालिका प्रशासन मध्ये 2022 पासून प्रशासन त्या ठिकाणी होतं. थेट आमच्या नगरसेवकांचा अंकुश त्या ठिकाणी नव्हता, पण तरी सुद्धा एक आमदार या नात्यानं माझी ती जबाबदारी आहे, मी ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. याही पुढे आम्ही ती पार पडत राहू. साहेब, महानगरपालिका आपल्या उत्पन्नांवर चालते. महाविकास आघाडीचे नेहमी आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहेत की पनवेल महानगरपालिका चालवण्यामध्ये महायुतीचे सरकार हे अपयशी. स्थानिक स्वराज्य संस्थेचं स्वतःचा महसूल असतो, तो उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये हा महसूल कशा पद्धतीने वाढवला जाईल आणि कशा पद्धतीने ही महानगरपालिका अगदी पारदर्शक पद्धतीने आणि उत्पन्न आणि सुरक्षा ठेवी रक्कम ठेवून चालवली जाईल असं नमूद काय केलं? नाही, असं आहे की एकतर महापालिका म्हटली की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याचं उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजे. या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला मालमत्ता कर जो लावला तो मालमत्ता कराची बिलच त्यावेळेचे आयुक्त यांनी 2019लाच त्या ठिकाणी लागली, त्यांनी लावलीच नाही आणि मग थेट 5 वर्षाच्या नोटिसा एकत्र गेल्या आणि त्यातून पुढे 2 वर्ष कोविड आला. त्या सगळ्यामुळे त्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये खूप मोठा असं म्हणूया तुटवडा महापालिकेच्या गंगाजळीमध्ये होता. पण 2.5 वर्ष भाजपा याचं सरकार नव्हतं, महायुतीचं सरकार नव्हतं आणि त्यामुळे त्या 2.5 वर्षामध्ये जो जीएसटीचा परतावा येतो तो जीएसटीचा परतावा योग्य लागलेला नव्हता. मग त्याचा पाठपुरावा आम्ही केला महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर आणि तो पाठपुरावा केल्याच्यामुळं जीएसटीचं अनुदान हे आमचं चौपट वाढलं, जे प्रत्यक्षात ऍक्च्युअल होतच, पण ते आम्हाला 1/4 मिळत होतं, ते चौपट वाढलं आणि आता 500 कोटीपेक्षा जास्त
हे आम्हाला त्या जीएसटीच्या अनुदानातून दर वर्षाला आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे ते अनुदान आहे, स्टॅम्प ड्युटीचं अनुदान असतं, या सगळ्यामुळे चांगल्या पद्धतीचं अनुदान मिळत आहे. वाजवी टॅक्स लावला पाहिजे याच्यावर आम्ही भर दिलाय आणि लोकांना 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये केला. त्यामुळे या सगळ्याच्या मुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि सरकारचं पाठबळ तर आहेच. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठीचा निधी, त्याच्यामुळेही मला असं वाटतं की महापालिकेला विकास कामांच्यासाठी निधीची कुठल्याही पद्धतीनं कमतरता असणार नाही. एक असं आहे, आता प्रबोधन परिषदेमध्ये खूप कारखाने आहेत. आता आपण जो प्रदूषणाचा मुद्दा केला, विरोधकांचा तो सातत्याने एक मुद्दा राहिलेला आला. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की त्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्यावर कारवाई करायला आहे, महापालिका क्षेत्र आहे, दोघांचं समन्वय नसते. कित्येक वेळेला तक्रारी आलेल्या आहेत किंवा या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले की कोणी बाहेर मिळतं तिथे काय केमिकलच्या टँकरमध्ये सोडतं किंवा प्रदूषण अगदी सिडकोसाठी डम्पिंग लावून नये, त्यांच्यावर देखील अनेक वेळेला त्यांना कारवाई केलेली जाते. पण खाद्यावर असे देखील राहत असतात, याविषयी त्यांच्यावर देखील नियंत्रण असलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते अतिशय योग्य आहे सांगायचे की माझीही भूमिका सतत राहिली. काही वेळा महापालिकेचे अधिकारी आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी मलाही सांगतात, साहेब हे आपल्याला याचं थेट नियंत्रण नाही. पण माझं म्हणणं आहे, प्रदूषणामुळे सगळ्यात पहिले काय घडतं तर महापालिकेच्या नागरिकांचं आरोग्य बिघडतं. आरोग्यात तर तुमची जबाबदारी आहे. ते आरोग्य बिघडणाऱ्या यंत्रणा आणि त्यांच्यावर त्याचा अंकुश आहे अशा यंत्रणा यांच्यावरती आपला या ठिकाणी डायरेक्ट कंट्रोल म्हणजे अंकुश हा असलाच पाहिजे. नाहीतर पर्यावरण त्याचं पर्यावरण कशात होणार आहे, नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे जर प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यांचं काम चोखपणाने बजावत नसेल तर महापालिकेला सुद्धा काही या ठिकाणी ठोस भूमिका घ्यावी लागेल. असे अधिकारी जे काम सुधारपणा करतात आणि महामंडळ प्रदूषण नियंत्रण महामंडळ जर त्यांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी महापालिकेला केली पाहिजे. मॉनिटरिंग कंटिन्युअस महापालिकेनं केलं पाहिजे. सीसीटीव्हीचं झाडं उभं राहतंय तर अशा ठिकाणी जिथे डम्पिंग होते एक्स्ट्रा तर तिथंही अशा पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे हे लावले गेले पाहिजेत की ज्याच्यातून याच्यावर काही अंकुश बसू शकतो. जर महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर असं काही घडत असेल तर त्याही परिसरामध्ये जिल्हा परिषदेला सोबत घेऊन याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. आपल्याकडे मला असं वाटतं की 800च्या आसपास एस्टॅब्लिशमेंट आहेत MIDC मध्ये. प्रत्यक्ष सगळे कारखाने चालू नाही आणि माझ्याही काही तक्रारी येतात की बंद असलेले जे आस्थापना आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डंप केलं जातं. तर याही तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. या सगळ्यावरती कारवाई करताना महापालिकेनं महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि या अनुषंगानं महापालिकेला आम्ही बाध्य करू. मगाशीच सांगितलं की आपल्या सगळ्याच्या सूचनांच्या आधारे आम्ही पुढे जातोय. ही सूचना महत्वाची आहे, नक्की त्याच्यावरती कारवाई आम्ही करू. सर, आपल्या संकल्पपत्रात तलावांचं सुशोभीकरण लिहिलेलं आहे, मात्र शहरात इस्रायली म्हणजे विश्राळी तलाव आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम मंजूर आहे असं देखील सांगितलं जातं. मात्र कित्येक वर्षे त्याचं सुशोभीकरण केलेलं नाहीये. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुशोभीकरण होत नाही का? निश्चित म्हणजे इस्रायल तलावाच्या म्हणजे आपण म्हणतो विश्राळी तलाव, तर त्या तलावाच्या बाबतीमध्ये ही मागणी बऱ्याच काळापासून त्या परिसरातल्या लोकांची आहे. अन्य सोयी सुविधा त्या परिसरातल्या रस्त्यांपासून बाकीच्या झालेल्या आहेत. अतिक्रमण न होता हे उरलेले जे तलाव आहेत यांची कामं केली पाहिजे. पण आज आपण जर बघाल वडाळे तलाव, भाजी मार्केट मधला कृष्णाळे तलाव, लेंडाळे तलाव, महापालिकेच्या समोरचा तलाव, एक एक करत त्या दिशेनं म्हणजे आम्ही चाललोय आणि आपल्यासारख्या दक्ष मंडळींच्या सहकार्यानं उरलेल्याही या तलावाचा विकास आम्ही निश्चितपणानं करू. सुजित, आपले विरोधक जे पडणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले की ते पडणार आहेत, तरी देखील त्यांनी त्यांचा पार्टीलाच त्यांचे जे मुद्दे आहेत ते काळावरती येऊ दिले. तुम्ही तुमचे 66 उमेदवार निवडून येणार आहेत म्हणतात, तर तुमचे संकल्प तुम्ही का काळावर? ठीक आहे, आता आम्ही त्यांचं समजा केलं असतं म्हणायचं, ते म्हणाले असते आमचं अनुकरण केलं. ते ताजमहाल देतो म्हणतील, ते ताजमहाल देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री काल म्हणाले आज या पद्धतीनं कुणीही काही कमिटमेंट द्यायच्या आणि निवडून येण्याचा प्रयत्न करायचा. खरं तर त्यांना त्यांच्या वार्डात निवडून येण्याची भ्रांत असल्यामुळे जे त्यांचे दिग्गज आहेत त्यांना त्यांच्या वार्डात निवडून येण्यासाठी आता कष्ट करावे लागत आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेला डेस्परेट अटेम्प्ट, आत्मघातकी असा प्रयत्न आहे
की अशा पद्धतीनं कर्नाटक पासून अन्य राज्यांमध्ये जिथं जिथं काँग्रेस सत्तेमध्ये आली त्या ठिकाणी सत्तेमध्ये येण्यासाठी दिलेली आश्वासनं ते पूर्ण करू शकत नाहीत की त्यांचीच लोक सांगायला लागली. आता हे चित्र आपल्याही डोळ्यापुढे आहे. मीडिया आपण ज्यांना रिप्रेझेंट करता, मला वाटतं की आपल्या मंत्रिमंडळी तिथे आहे, हे तिथलं चित्र तुम्ही चॅनल्स वरती दाखवताय, जनतेला दिसतंय. त्यामुळे जे बोलतो ते डिलिव्हर करू शकत नाही हे जनतेला पुरतं माहिती आहे. फक्त आता निवडणुकी आहे, जनता आपली करामत करून घेते. कुठे ना कुठेतरी एखादा हळवा माणूस असतो, थोड्या काळासाठी तो त्यांच्या अशा बहकाव्यामध्ये येतो. पण मला खात्री आहे की बहुसंख्य जनता ही अशा बहकाव्यामध्ये येणार नाही. प्रभाग क्रमांक 17 हा न्यू पनवेलचा दर्शनी भाग आहे. स्टेशन लगत झोपडपट्टी आहे, एका बाजूला बिल्डिंग आहे आणि आपण दिलेले 4ही उमेदवार ऍडव्होकेट आहेत. भविष्यात दर्शनी भाग जे कसा सरकारी आहे? निवडणूक लढत आहे. भविष्यात पनवेलचा दर्शनी भाग कशा पनवेलला प्रभाग क्रमांक 17 हा न्यू पनवेलला लगत स्टेशन लगत आहे. आपले 4ही उमेदवार ऍडव्होकेट आपण दिलेले आहेत. एक बाजूला झोपडपट्टी, एक बाजूला बिल्डिंग आहेत. एकूणच पनवेलचा दर्शनी भाग भविष्यात कशा प्रकारचा असेल? रेल्वे स्टेशन वगैरे 3 ऍडव्होकेट आणि 1 डॉक्टर असे त्या प्रभागात आहेत आमचे. खर तर रेल्वे स्टेशन हे त्या प्रभाग क्रमांक 17, 20 याच्यामध्ये येतं आणि हे रेल्वे स्टेशनचा विस्तार चालू आहे. बरेच लोक, लाखो लोक रेल्वेने प्रवास करत राहतात. त्यांचा रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवास चांगला झाला पाहिजे. रेल्वे आणि सिडको आणि महापालिका यांनी एकत्रितरित्या याच्यावर काम केलं पाहिजे. त्याचं नियोजन आम्ही करतोय. त्या परिसरात असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या जरी सिडकोच्या जागात असल्या, महापालिकेनं त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र मोकळं होईल. तसं त्या भागामध्ये पार्किंग पासून सगळ्या सुविधा त्या देता येऊ शकतील. पार्किंगचा एक मोठा विषय प्रभाग क्रमांक 17 मधल्या पोदी, PN6, P6 या भागामध्ये सध्या जाणवतोय. ते रस्त्यांवरती केलेल्या 2 व्हीलर्स आणि अन्य पार्किंगमुळे सध्या व्यापलेले आहेत. लवकरात लवकर या परिसरामध्ये या सगळ्या सुविधा निर्माण करून त्या परिसराला ट्रॅफिक कंजेशन मुक्त करण्याचा हा आमचा मानस आहे आणि आम्ही नक्की ते करणार आहोत. तिकडे प्रशांत संकल्पपत्रामध्ये बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत. अनेक वर्ष पनवेल बसताना हे अजूनपर्यंत झालेले आहेत. ते खरं तर बस स्थानक हा एसटी डिपार्टमेंटचा विषय आहे. म्हणजे ते झालेलं नाही हे तर दुर्दैव आहे. पण एसटी डेपो याचं म्हणजे मी आमदार झाल्यापासून याचा फॉलोअप करतोय. सुरुवातीला BOT तत्वावरती बस स्थानक डेव्हलप करायची होती. मी त्यावेळेला भाजपमध्ये नव्हतो तेव्हापासून ते सुरू झालं. मग त्याच्यानंतर असं ठरलं की शासन बांधेल आणि मग पुन्हा कधीतरी 2017 मध्ये असं झालं, दिवाकर रावते साहेब होते की नाही आता ते BOT तत्वावरती बांधायचं. त्याच्या निविदा निघाल्या, टेंडर झालं, त्याचे आराखडे महापालिकेनं सबमिट झाले. एअरपोर्टच्या कामामुळं त्या सगळ्याच हायटेड इमारती त्याचे आराखडे ते त्यामध्ये अडकले. त्याच्या आधी पर्यावरणासाठी अडकले, मग त्या हाईट रेस्ट्रिक्शन मुळे ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो अडकला. 2 वर्ष या कामामध्ये गेली. जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलाय, अभिप्राय सगळ्या ठिकाणी असं असतं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. या अनुषंगानं त्या निविदाच रद्द करा त्याचा मी आग्रह धरला आणि अशा BOT स्वरूपाच्या निविदा रद्द करत असताना ती प्रक्रिया पुन्हा जटिल अवलंबायला लागली तर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा स्टडी चालू केलेला असतो, तो खर्च करतो त्याच्यावर, त्याचा अंतर्भाव असतो त्या BOT वरती चालवण्याच्या मध्ये खर्च अंतर्भूत असतो. जर ते रद्द केलं तर रद्द केल्यावरती कॉन्ट्रॅक्टर मोठे क्लेम करून टाकतो. असे क्लेम्स करतो आणि कोर्टामध्ये गेला. अनेक वेळा आपण काही महाराष्ट्रामध्ये टेंडर पाहिले असतील की त्याला स्थगिती दिली जाते. हे घडू नये याच्यासाठी म्हणून शासनानं त्याला संधी देत राहिली आणि त्याला संधी देत राहिल्यामुळे शेवटी आता चला त्याच्याकडून करून घ्यायचंय का, त्याच्याकडून करून घ्या, त्यांनी तरी वेगळं करावं अशा याच्यावर मी सुद्धा म्हणालो हरकत नाही, याला मान्यता द्या. आता विमानतळ पण झालं. जे रेस्ट्रिक्शन आपल्याला कल्पना आहे, आपल्या परिसरामध्ये बऱ्याचशा इमारतींच्या उंचीवरती रेस्ट्रिक्शन आलेली होती. आता त्या फनेलची उंची ही सुद्धा डिसाईड झाली, एअरपोर्टच सुरू झालं. त्यामुळे आता या सगळ्या जे थांबलेला विकास होता तो पूर्ण होऊ शकणार आहे. हे महापालिकेचा थेट याच्यावर अंतर्भाव नाही. महापालिकेनं जिथं परवानगी ऍज अ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून द्यायचा विषय आहे ते क्लिअर झालंय. आता त्यांनी त्या कामाला वेग आणून ते लवकर पूर्ण केलं पाहिजे, याच्यावर आम्ही सुद्धा पाठपुरावा करू. पार्किंग आणि वाहन पार्किंगची खूप मोठी समस्या आहे.
ही अग्निशामक दलाची गाडी सुद्धा काही ठिकाणी जाऊ शकत नाही. काही वेळेला हॉस्पिटलाइज कोणाला करायचं असेल तर ती अँब्युलन्स जाऊ शकत नाही आणि पोलीस प्रशासन किंवा वाहतूक व्यवस्था त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. तर आपलं जे धारण तलावामध्ये आता काय आपण 110 कोटी रुपये खर्च करणार आहोत तर त्या धारण तलाव प्लस पंपिंग आपण सांगतात त्याच्यावरती पार्किंग करा. पार्किंगची व्यवस्था केली जर पे अँड पार्क जरी केलं तरी हे टेक्निकली फिजिबल आहे का पाहू. एक दुसरं आता हे काय करतंय हे सिडकोचं सगळ्यात जुनं शहर आहे कळंबोली नवीन पनवेलच्या बरोबरीनं. तर त्यावेळेला इतकी सगळी वाहनं असतील याचा विचारच त्यांनी केला नाही. आज ज्याला कळंबोलीमध्ये आपण कंपाऊंड म्हणतो कंपाऊंड त्या कंपाऊंड मध्ये गाड्या कंपाऊंडच्या बाहेर गाड्या आणि छोटे छोटे रस्ते दोन्ही बाजूनी पार्किंग याच्यामुळे त्याच्यावर प्रवास करणं खरंच चित्रीचं होऊन जातं. आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावरती तिथे होती आहे आणि त्यामुळे त्या रिडेव्हलपमेंटच्या वेळेला पनवेल महापालिकाचं प्लॅनिंग अथॉरिटी आहे कळंबोलीमध्ये. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून केलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं क्रिसिक सारखी यंत्रणा यासाठीचा आराखडा बनवते आहे आणि त्यामुळे या पुढच्या नियोजनामध्ये हे पार्किंग तुम्ही सांगताय बहुमजली पार्किंग याच्यासाठी सिडकोच्या कडून त्यांचे भूखंड जे शिल्लक आहेत हे मागून याच्यावरती ते पार्किंगच्या व्यवस्था केल्या जाव्यात जेणेकरून रस्ते मोकळे होऊ शकतील आणि जे रिडेव्हलपमेंट होत आहे तिथं त्यांच्या पार्किंग सगळ्या आताच झाल्या पाहिजे. त्याच्यावरती महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यावरही आपण कटाक्षानं जोर देऊ. संजय कर आठवडे बाजारासंदर्भात आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले होते पण अजूनही नगरपालिकेनं होत नाहीये. नाही मला असं वाटतं की मी विशेषत्वानं या बाबतीमध्ये विधानसभेची आवाज उठवला. मी आयुक्तांच्या नाराजी व्यक्त केली. आता खरं तर असं आहे की मधल्या 2 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे याला जास्त पेव फुटलेला. आता लोकप्रतिनिधी असले तर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहील, लोकप्रतिनिधींवरती लोकांचा दबाव राहील आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात आता पुढच्या कालावधीमध्ये सुधारणा दिसावी. त्याशिवाय महापालिकेमार्फत खारघर पासून कळंबोली पासून ठिकठिकाणी दामोट्यापासून ठिकठिकाणी आम्ही आता हे अशा पद्धतीचे बाजार बांधतोय डेली बाजार दैनिक बाजार की ज्यामध्ये असे रस्त्यावर बसणारे त्यांना आम्ही तिथं स्थान देऊ. त्यांना परवाने असतील तर मला असं वाटतं की याच्यावरती कंट्रोल यावा. आणि तरी सुद्धा बांगलादेशी आणि अन्य या ठिकाणी जे दिसत आहेत यांना आपल्याला रस्त्यावरती बसून न देणं. कारण शेवटी रस्ते फुटपाथ हे लोकांसाठी आहे तर त्याचा वापर लोकांना करता यावा. त्यांना या शहरामध्ये सुविधा दिसाव्यात या दृष्टिकोनातून याच्यावर नियंत्रण आणणं ही खरंच गरज आहे. निश्चित करूया. मला असं वाटतं की विजय गौर साहेबांना काहीतरी सांगायचं. शेवटचा प्रश्न म्हणाले तुम्ही. शेवटचा प्रश्न बरं आता विजयराव तुमचा प्रश्न विचारा पण आणखी मग 2 शेवटचे प्रश्न घेऊ आणि मग पुन्हा हे माझा चावा काही वाईट येणार आहे तर तो घ्या. म्हणूनच तुम्ही उभे राहिला. 3 महिन्यापूर्वी भाजपचे प्रीतम म्हात्रे यांचं ऑफिसचं कार्यालय उद्घाटन होतं. त्यावेळेला जिल्हाध्यक्ष म्हणाले होते का आम्ही सर्वे केला सर्च केला आणि 66+ म्हणजे नितीन बरोबर आहे ना आम्ही तेव्हा 66+ म्हणून आमचे येतील असं आम्हाला म्हणजे आता त्याच्यानंतर नितीन पाटलांनी त्यांनी उल्लेख केला ते विनिवडून निवडून आले पण त्यावेळेला तो भाजपचा प्रोग्राम होता. आता सुद्धा तुम्ही 66+ समजा तुमचा सर्वे बरोबर असेल मग त्या सर्वेमध्ये 66+ मध्ये रिपाई राष्ट्रवादी शिवसेना समावेश आहे का? आम्ही 66+ म्हणतोय. आम्ही खूप मोठा म्हणजे आत्मविश्वास आहे पण अति आत्मविश्वास आम्हाला दाखवायचा नाहीये. जे काय आमची खरंच संघटना आहे निवडणुकीचं सगळं नियोजन आहे त्याच्यामुळे की 66+ आम्ही नक्की होऊ. त्यांनी आणि मी दोघांनीही कमीत कमी असा उल्लेख केला. आज आम्ही 78 पेक्षा जास्त जागा जिंकू असं म्हणू शकत नाही. काही लोक समोरचे म्हणतात की आम्ही आता हे आम्ही संकल्पपत्र देतोय. काही लोक सांगतात की आम्ही पालिका तिथल्या तलावांचं आम्ही हे करू आणि ते पाणी लोकांना देऊ. आम्ही जमिनीवरती बोललं पाहिजे. जे देऊ शकतो डिलिव्हर करू शकतो ते बोललं पाहिजे. संतोष हे आश्वासनं दिली हा संकल्प याच्यापूर्वी लक्ष्मण होता. प्रश्न असा आहे की पाणी शाळा आणि बससेवा पुढच्या 5 वर्षात सुरू होतील का? याला जोडून एक शेवटचं होतं की मेट्रो सेवा तुम्ही म्हटले की पेडदर ते नवी मुंबई एअरपोर्ट हे महा मेट्रो करणार आहे त्याच्या संदर्भात काय होतं आणि झोपडपट्टी पुनर्वसनाविषयी
मोठी घर पडते. त्याच्यासाठी विरोध होता आतापर्यंत मोहल्ल्यामधून बऱ्यापैकी. तर त्याच्यासाठी भाजपची नेमकी भूमिका काय? नाही, आम्ही एकतर तुम्ही विचारलं पाणी, शाळा आणि बससेवा, त्याच्यापैकी पाणी आणि बससेवा 5 वर्ष नाही, वर्षभरात. दुसरं, आपण शाळांच्या बद्दल बोलला, त्या इमारती इतक्या लगेच पूर्ण होणार नाही, म्हणून त्या इमारतीची कामं ही येणाऱ्या पुढच्या 6 महिने, वर्षभरात त्या ठिकाणच्या जिथे जिथे त्याचा प्लॉट आहे ती प्लॅनिंग अथॉरिटी असू शकते, मालक असू शकते, म्हणून त्याला काही कालावधी लागेल, पण 2 वर्षात नक्की चालवणार. आणि मग आपण घराच्या बाबतीमध्ये बोलताय, प्रधानमंत्री आवास योजना, याच्या बाबतीमध्ये कमीत कमी किमतीत ही घरं त्यांना दिली जावी. आता मोफत बोलायला आज केवळ आम्ही यासाठी धजावत नाही की आम्ही जे बोलू ते पूर्ण केलेलं आहे दशमान योजनेच्या माध्यमातून, आणि संकल्प पत्रातून जे बोलतोय ती आश्वासनं न बनता ती प्रत्यक्ष देता यावी, म्हणून जे डिलिव्हर करू शकतो ते आम्ही बोलतोय. कमीत कमी दरामध्ये ती आम्ही देऊ, त्यासाठी आवश्यक ती कर्ज उपलब्ध करून देऊ. त्या बँका बुडणार नाहीत अशा बँकांची कर्ज देऊ, आणि जेणेकरून या लोकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. त्यांचं म्हणणं आहे की एसआरआय केलं तर आम्हाला कमी पैसे, आम्हाला कुठेही असा काही प्रतिष्ठा आम्हाला पणा लावलेली नाही की अमुक अमुकच योजना राबवू. जी योजना चांगली आहे, जर झोपडपट्टी पटपट्टी पुनर्वसन एसआरए लागू करून फायदा होणार असेल तर ती राबवू. काही आम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची, झोपडपट्टी पुनर्वसन दुसऱ्या सरकारची, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गिल्ट नाही. आज आम्ही मगाशी म्हणाले तसं की कुठली कर माफ झाला, आम्हाला आनंदच होणार आहे, आम्हाला काही त्याच्यात काही दुःख नाही. लोकांच्या जे हिताचं ते केलंच पाहिजे. ते करत असताना जे जे शक्य आहे ते आम्ही बोलले, ते जे शक्य आहे ते आम्ही करून दाखवणार. शाळा हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून त्याच्या शाळांची आवाजवी किंमत लावली गेली आहे सातत्यानं, आणि मधल्या कालावधीमध्ये आपण पाहताय या वेगवेगळ्या पद्धतीच्या आचारसंहिता सतत लागल्यामुळे त्याच्यावरती अंतिम मत झालेलं नाही. या पुढच्या 6 महिन्यात या शाळांचं हस्तांतरण आम्ही करून घेऊ. स्वतःची परिवहन सेवेसाठी काही प्राथमिक आपण सातत्य चालू केलेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही सन्माननीय गणेश नाईक साहेबांना भेटलेलं. गणेश नाईक साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की हा निर्णय त्या बॉडीचा असतो. या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की बॉडी येऊ द्या, बॉडी आल्यानंतर बॉडीशी आपण चर्चा करू, आणि मग नवी मुंबई महापालिकेच्या बाबतीतला निर्णय ते सांगू शकतील असं मला नाईक साहेब स्वतः म्हणालेले आहे. तरी सुद्धा म्हणजे जसं नवी मुंबई महापालिका म्हणतोय तसं शेजारी असलेल्या महापालिका याच्याबरोबर इंटिग्रेशन करणं हे आमचं उद्दिष्ट असतं. शेवटचे काही प्रश्न देऊया. मला काय अडचण नाही, हे इकडं आवाज वाढत चाललं. साहेब केळकर आणि मग तुम्ही शेवटी पदाधिकारी नंतर पहिले साहेब. सिडको कन्स्ट्रक्टेड ज्या बिल्डिंग्स आहेत, बऱ्याचशा बिल्डरांच्या नजरातच सिडको कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहेत, मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकारही सुरू आहेत. तर आहे ना, मुद्दा असा आहे की जे सेल्फ रिडेव्हलपमेंट महापालिका सेल्फ खासगी विकासात आणि महापालिकेची भागीदारी त्या दृष्टीने भविष्यात काही आल्यानंतर मी म्हणालो साहेब की काल आपण मुख्यमंत्री महोदयांना ऐकलं असेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आता शेजारचं लागून असलेलं मुंबई महानगर क्षेत्र आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अथॉरिटी आहे, महापालिका असेल काही असेल, उलट इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. आम्ही संकल्प पत्रात म्हटलंय की आम्ही याला रिडेव्हलपमेंटला इन्सेंटिव्ह देणार आहे. स्वयं पुनर्विकासाला त्यांचा स्वतःचाच फायदा होताना दिसतोय त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून खरं तर प्रवीण दरेकर समिती आहे, मी त्याचाही सदस्य आहे. तर प्रवीण दरेकर समितीनं शिफारस केली शासनाला की शासनानं अशा रिडेव्हलपमेंटला सुरुवातीला परवानग्यासाठी लागणारं शुल्क असतं, तो निधी जर उपलब्ध करून दिला तर त्याच्यातून या रिडेव्हलपमेंटचे काही चांगली उदाहरणं लोकांच्या पुढे येऊ शकतील. आणि मला असं वाटतं की अशी 2-3 उदाहरणं जरा जे असे पुढे येणारे प्रकल्प असतील यांना शासनाच्याकडून मदत आम्ही मिळवून देऊ. मी स्वतः प्रवीण दरेकर समितीचा सदस्य आहे आणि मला प्रवीण दरेकर साहेबांनी आश्वस्त केलं तो 8-5 प्रकल्प त्यांना आपण पुढाकार घेऊ. मधल्या कालावधीमध्ये आम्ही विरूपाक्ष हॉलमध्ये याच्यासाठीचा मेळावा घेतला. प्रवीण दरेकर साहेब त्याला उपस्थित राहिले. मला असं वाटतं की आम्ही एक फोटो पाहिजे.
हो इकडे 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 सगळ्यांचा उभं राहून प्रकाश नको. सगळ्यांनी घ्या. आमदार साहेब फोटो चांगले नाहीत उभं राहायला म्हणजे प्रकाश रे काय नाही होत रे प्रकाशन असं प्रकाशन असं टाकू नका. नाही एक मिनिट पत्रकार परिषद संपली. हो समोर बघा हो तीन प्रश्न असं 3 वर्धा